नील वसंत फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा नाशिकच्या प्रबोधिनी ट्रस्टला जाहीर। पुरस्काराचे 14वे वर्ष। नील वसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेचा राज्यस्तरीय डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार 2025 दिव्यांग, मानसिक अपंग मुलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या प्रबोधिनी ट्रस्ट नाशिक या संस्थेला जाहीर झाला असून नाशिकचे दिवंगत खासदार आणि आमदार डॉक्टर वसंत निवृत्ती पवार यांच्या स्मृतिदिनी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी एका साध्या समारंभात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे। पुरस्काराचे हे 14वे वर्ष आहे। प्रबोधिनी ट्रस्टच्या अध्यक्ष, प्रसिद्ध रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी ढवळे या पुरस्कार स्वीकारणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीमती निलिमा पवार, पदाधिकारी डॉक्टर प्राची पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। नील वसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर सामाजिक संस्था कैलासवासी आमदार डॉक्टर वसंत पवार यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून 2005 साली स्थापना झाली। संस्था स्थापनेपासून प्रामुख्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे। त्यामध्ये आरोग्य शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, जल वसंत अभियानाअंतर्गत ग्रामीण भागात मोठे कार्य केले आहे। नमस्कार। दरवर्षी आपण डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ योगदानचा कार्यक्रम घेत असतो आणि त्याच्यासाठी आपण उभ्या महाराष्ट्रातनं प्रपोजल शोधून काढत असतो आणि ह्यावेळेस टीम जवळजवळ पंढरपूर, बीड, सोलापूर अनेक ठिकाणी जाऊन आली। पण मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की यावेळेस आपण प्रबोधिनी ट्रस्ट जे रजनीताई लिमयेंनी सुरू केलेलं आहे, ह्या ट्रस्टला आपण यावेळेसचा पुरस्कार देतो आहोत। आज खरं तर वाईट वाटतंय की रजनीताई असताना जर हा पुरस्कार दिला असता तर तो आमचा पण बहुमान झाला असता, पण दुर्दैवाने आज नाहीये। पण आपण पत्रकारांनी जसं आम्हाला सुचवलेलं आहे की गौतमला बोलवावं, तर नक्कीच आम्ही, म्हणजे मला एकदमच काटा आला गौतमची आठवण केल्यानंतर। की लहानपणापासून मी गौतमला बघत आलेली आहे, गौतमला पण बोलवणार आणि त्यांच्या मुलीला सुद्धा मी आमंत्रण देत आहो। पण त्या गेल्यानंतर सुद्धा सातत्यानं हे काम एका वेगळ्या उंचीवरती ही सगळी ट्रस्टची मंडळी घेऊन जात आहे, हे सुद्धा खूप कौतुकास्पद आहे। ह्या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षा ढवळे मॅडम हा पुरस्कार स्वीकारणार आहे। तर माझ्या सगळ्या नाशिककरांना मनपूर्वक मी आवाहन करते की आपण सगळ्यांनी 7 ऑक्टोबरला 5 वाजता रावसाहेब थोरात हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे। तर आपण सगळ्यांनी यावं, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि ह्यावेळेस आपण खूप कार्यक्रमात खर्च न करता जी बचत होईल ती आपण पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय आमच्या टीमनं घेतलेला आहे। मी त्यांचे पण मनापासून आभार मानेन। आपण ह्या सगळ्या याला प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करते। धन्यवाद। आपण पत्रकारांनी जसं आम्हाला सुचवलेलं आहे की गौतमला बोलवावं, नक्कीच आम्ही, मला एकदमच काटा आला गौतमची आठवण केल्यानंतर। लहानपणापासून मी गौतमला बघत आलेली आहे, गौतमला पण बोलवणार आणि त्यांच्या मुलीला सुद्धा मी आमंत्रण देत आहोत। पण त्या गेल्यानंतर सुद्धा सातत्यानं हे काम एका वेगळ्या उंचीवरती ही सगळी ट्रस्टची मंडळी घेऊन जात आहे, हे सुद्धा खूप कौतुकास्पद आहे। या